आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातलं खिद्रापूर हे प्राचीन ठिकाण। खिद्रापूर ओरिजिनली जरी कोल्हापूर जिल्ह्यात असलं तरी ते मिरजपासून कर्नाटक मार्गे फक्त 30 किलोमीटर आहे। कोल्हापूर ते खिद्रापूर हे अंतर 60 किलोमीटर असून नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाच्या वाडीपासून खिद्रापूरचं अंतर फक्त 15 किलोमीटर आहे आणि तिथून बस सेवा देखील उपलब्ध आहेत। आम्ही गेलो ते मिरजच्या बाजूने। कर्नाटकातलं पहिलं गाव कागवाड संपल्यानंतर दुसरं गाव येतं ते शिरगुप्पी येतं आणि तिथून एक राईट टर्न घेतला की आपण खिद्रापूरच्या रस्त्याला लागतो। हा एक शॉर्टकट आहे। शिरगुप्पीनंतर जुगुळ हे गाव पार केल्यानंतर थोड्याशाच अंतरावर डाव्या बाजूला एक अरुंद पांडीसारखी वाट आहे। ही वाट राजापूर बंदरावरून वर निघते। साखर कारखाने नुकते सुरू झाले असल्यामुळे इकडे ऊसाची वाहतूक करणारी वाहनं रस्त्यावरून बऱ्याच ठिकाणी दिसतात। हा रोड जातो तो राजापूर बंदरावर जातो। इथून खिद्रापूर फक्त 4 किलोमीटर आहे, पण रस्ता कच्चा आणि अरुंद असल्यामुळे सांभाळून जायला लागतं। या गाड्या तिकडूनच आलेल्या आहेत। नदीकाठी जाणारा जो टिपिकल रस्ता असतो फक्त मातीवाला, तसा हा रस्ता आहे। पण आजूबाजूचा परिसर बघितलं तर केळीच्या बागा, नारळाची झाडं, उसांचे फड, सगळं हिरवेगार वातावरण असतं। आम्हीही त्या अरुंद वाटेवरनं सांभाळत पुढे पुढे निघालो। ही डाव्या बाजूला दिसते ते केळीची बाग आहे। हा सगळा नदीकाठ खूपच सुपीक आहे। कृष्णेकाठी वसलेली ही गावं सतत हिरवीगार असतात। नरसोबाच्या वाडीजवळ पंचगंगा नदी कृष्णेला मिळते। खिद्रापूर नंतर दूधगंगा ही कृष्णेला मिळते, त्यामुळे इथं नद्यांचं जाळच आहे। पावसाळ्यात मात्र हे सगळं भयानक असतं। कृष्णामाई दुथडी भरून वाहत असते, बरीच गावं पाण्यात खाली गेलेली असतात, बऱ्याच गावांचा संपर्क तुटलेला असतो। पण एकदा पावसाळा गेला की बाकी काही चिंता नसते। हा एवढा अरुंद रस्ता जो खाली चाललाय तो राजापूर बंदराकडे चाललाय। समोर दिसतो तो राजापूर बंदराचा पूल आहे। या पुलावरून जेमतेम एक गाडी कशी तरी पास होते, त्यामुळे येता जाताना समोरून जर दुसरे वाहन दिसले तर एका बाजूला वाहन चालवणारा ड्रायव्हर आपली गाडी बाजूला उभी करून त्याची वाट बघत बसतो। पूल पार करत असताना इथे बरेच लोक गळ टाकून मासे पकडत असताना देखील बसलेले दिसतात। दोन्ही बाजूचा कृष्णा काठ अतिशय विहंगम दिसतो। कृष्णा नदीचं विस्तीर्ण पात्र डोळ्यांना सुखावणार आहे। ही नदी आहे ती महाराष्ट्र आणि कर्नाटकची सीमा आहे। आपण ज्या शिरगुप्पी आणि जुगुळ या गावावरून आलो ती गावं आहेत ती कर्नाटकात आहेत आणि नदीच्या या बाजूचा परिसर आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्याचा परिसर आहे। म्हणजे हा भाग येतो तो महाराष्ट्रात येतो। एकदाचा ते धरण चढून आलं की डाव्या बाजूला वळायचं आणि मग सरळ रस्ता जो जातो तो खिद्रापूरला जातो। प्राचीन काळी खिद्रापूरचं नाव कोप्पम किंवा कोप्पद असंही होतं। खिद्रखान नावाच्या सरदारानं हे गाव बंडावा करून ताब्यात घेतल्यामुळे या गावाचं नाव खिद्रापूर असं पडलं। खिद्रापूरचं हे कोपेश्वराचं मंदिर 7व्या शतकात बदामीचे चालुक्य राजे आहेत त्यांच्या दुसरा पुलकेशी यांनी हे मंदिर पहिल्यांदा बांधलं। त्याच्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार 12व्या शतकात झाला। म्हणजे मंदिराचं बांधकाम आणि त्याचा जीर्णोद्धार याच्यामध्ये जवळजवळ 600 वर्षाचं अंतर होतं। व्हेकलसाठी इथे 30 रुपयाची पावती घेतात, त्यात पार्किंग चार्जेसही असतात। पण पार्किंगसाठी इथं चांगलं मैदान आहे, झाडाची सावली आहे, तिथं आपण आपले व्हेकल्स पार्क करू शकतो। आम्ही गेलो त्या दिवशी भयंकर गर्दी होती। याच्या पाठीमागे या मंदिराकडे ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी इथं कुणीही नव्हतं। मंदिराच्या आवारात असणारी वैशिष्ट्यपूर्ण वडाची झाडं आहेत। इथं खूप सगळी वडाची झाडं आहेत, पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला एका वेळी फळं लागत नाहीत। एकानंतर दुसऱ्याला लागतात, दुसऱ्यानंतर तिसऱ्याला लागतात। काहींची पालवी अशी येत असते तर दुसऱ्यांची पानं अशी जुनी झालेली असतात। या वडाच्या झाडावर शेकडोच्या संख्येने वटवाघळं असतात।
आणि रात्री त्यांची भटकंती असते ती पोटासाठी असते. पण वडाच्या झाडांच्या या वैशिष्ट्यामुळं वर्षभर येथील वटवाघळांना खाद्य उपलब्ध असतं. त्यांचा वंश अखंड चालू असतो. जुनी झाडे मोडतात, पडतात, नवीन निर्माण होतात. हा क्रम अबाधितपणे चालू आहे. कोपेश्वर परिसरातला हा वेगळा निसर्गाविष्कार संशोधनाचा विषय आहे. मंदिराच्या बाहेरच्याच बाजूला देवाच्या पूजेसाठी लागणारं सामान घेऊन बसणारे आणि भाजी विकणारे वेंडर्स आहेत. आपल्या चपला किंवा बूट आहेत ते मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर काढून जायचं आहे आणि मंदिरातनं आत जाणारा हा नगारखाना आहे. हा दरवाजा आहे विस्तृत. मला सगळ्यात आश्चर्य वाटलं म्हणजे इथं फक्त हिंदू लोकच येत नाहीत, सगळ्या धर्माचे लोक येऊन देवाला नमस्कार करून निघून जातात. एवढं हे जागृत देवस्थान आहे असं मानलं जातं. पूर्वेला असणाऱ्या मुख्य दरवाजातून आत गेल्यावर आपली नजर जी पडते ती समोर असणाऱ्या भव्य स्वर्गमंडपावर. 48 खांबावर असणारा हे स्वर्गमंडप एक अद्वितीय वास्तुशिल्पकलेचा नमुना आहे. आम्ही आलो होतो पण इथं प्रचंड गर्दी दिसत होती. पाठीमागच्या वेळी मी आलेलो त्यावेळी इथं कुणीही नव्हतं. कदाचित सुट्टीमुळे इकडे गर्दी असावी. बरेच लोक फोटो काढण्यात व्यस्त होते. हा आहे तो स्वर्गमंडप आहे. 48 खांबावर उभा असणारा हा स्वर्गमंडप आहे. काळ्या दगडात कोरलेली ही सगळी शिल्पकला जवळजवळ 1,500 वर्षापूर्वीची आहे. वर बघितलं तर वर्तुळाकार गवाक्ष आहे. 13 फूट व्यासाचं हे गवाक्ष आहे आणि त्याच्या बरोबर खाली 13 फूट व्यासाचीच एक रंगशिला आहे. बरेच लोक बोलतात हे मंदिर राक्षसांनी बनवलं. ही खालची जी रंगशिला आहे ते वर लावायची राहिली, पण ती एक दंतकथा आहे. ही शिल्पकला 1,500 वर्षापूर्वीची आहे हे कुणाला सांगूनही पटणार नाही. इथं काम केलेल्या कलाकारांनी आपलं कौशल्य पणाला लावून मूर्त्या कोरलेल्या आहेत. इकडे असंख्य प्रकारचे प्राणी आहेत. त्याच्यामध्ये वाघ आहे, सिंह आहे, हत्ती आहे, अगदी मगर, कासव, मुंगूस यांची देखील शिल्प आहेत. अलीकडे आलेल्या बऱ्याच पिक्चर्समधून या मंदिराचं दर्शन झाल्यामुळं इथं लोकांची बऱ्यापैकी गर्दी वाढलेली आहे. पण स्वर्गमंडपाचं सौंदर्य डोळ्यात साठवून घेऊन मंदिराला ज्यावेळी आपण प्रदक्षिणा घालायला लागू त्यावेळी जास्त अचंबित होऊ. एवढी अचंबित करणारी शिल्पांची व्हरायटी इकडे आहे. देवांपैकी म्हणाल तर असंख्य देवदेवतांची शिल्प याच्यावर कोरलेली आहेत. शंकर पार्वती, नंदी, हनुमान, सीता, श्रीराम, कार्तिकेय, गणेश यांची खूप सगळी शिल्प आपल्याला बघायला मिळतील. फक्त हुरहुर मात्र एका गोष्टींची वाटते. हे सुंदर असणारी शिल्प आहेत ती औरंगजेबाच्या आज्ञेवरून 1702 मध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत, विद्रूप करण्यात आलेली आहेत. ज्यावेळी औरंगजेब महाराष्ट्रात आला होता आणि त्याच्या आयुष्यातली शेवटची 26 वर्षे त्यांनी महाराष्ट्रात स्वतःहून घालवली होती, त्यावेळी महाराष्ट्राच्या मंदिरांना खूप विध्वंस सहन करावा लागला होता. त्यापैकीच हे एक मंदिर. टिपिकल शंकराची मंदिर असतात तसं हे मंदिर नाही. काही बाबतीत हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा वेगळं आहे. स्वर्गमंडप असलेलं शंकराचं मंदिर हे भारतातलं एकमेव मंदिर आहे. दुसरं म्हणजे सभामंडपात नंदी नाही आणि तिसरं म्हणजे कोपेश्वराबरोबर धोपेश्वर नावाचं अजून एक लिंग आहे ते गाभाऱ्यात आहे. धोपेश्वर हे विष्णूचं लिंग आहे आणि नंदी नसण्यापाठीमागची एक दंतकथा आहे. ज्यावेळी प्रजापती दक्षांनी यज्ञ केला होता ते यडूर गाव इथून जवळच आहे. त्यावेळी शिव पार्वतींना आमंत्रण नव्हते, पण पार्वती रुसून बसलेली तिकडे जायचंच आहे म्हणून. त्यावेळी शिवशंकरांनी नंदीला पार्वतीबरोबर पाठवून दिले, ते स्वतः गेले नाहीत. त्याच्यामुळं यडूरला असणारं मंदिर हे फक्त नंदीचं मंदिर आहे आणि तिथला नंदी पश्चिमेकडे तोंड करून बसलेला आहे. या मंदिराचं द्वार आहे ते पूर्वाभिमुख आहे. कोपेश्वर मंदिरात दाखवण्यात आलेली स्त्री पुरुषांची वेशभूषा आणि त्यांनी धारण केलेले अलंकार हा खरोखर अभ्यास करण्याचा विषय आहे. केशरचनेचे अनेक प्रकार आणि अलंकार इथं हुबेहूब रेखाटले आहेत, हुबेहूब कोरून काढले आहेत. अनेक प्रकारची जानवी त्या काळी वापरत असत. साध्या धाग्याच्या जानव्यापासून ते जाड साखळीच्या जानव्यापर्यंतचे अनेक प्रकार इथल्या स्त्री आणि पुरुषांच्या अंगावर दिसतात. स्त्रियांच्या अलंकाराचे अनेक प्रकार इथे आहेत. बोटातील अंगठे आहेत, हातातील काकणे आहेत, कडी आणि तोड्याचे अनेक नमुने आहेत.
पायातील पैंजणांचे, अगदी बोटातील जोडव्यांचे अनेक प्रकार आणि दागिन्यांच्या मालिकाच इथं पाहायला मिळतात. पण मंदिराच्या एकंदर बांधणीवरून हे मंदिर फार प्राचीन असावे असे पटकन वाटते. मंदिराच्या आवारात एक मोठाल्या पिंपळाच्या झाडाखाली अजून एक शिवलिंग आहे. सुट्टीच्या गर्दीमुळे गाभाऱ्यात जाणं तर अगदी मुश्किल होतं. त्यामुळे आम्ही मंदिराची प्रदक्षिणा घातली, थोडा वेळ मंदिराच्या परिसरात थांबलो, बाहेरूनच शिल्पकलेचं दर्शन घेतलं आणि मग परत निघालो. तिथून परत निघताना काही तरुणांच्याकडून हे गाव सलमान खानने दत्तक घेतल्याचे समजले. पुढे गेल्यानंतर एका बोर्डावर जाहीर निषेध असं लिहिलं होतं, पण त्या बोर्डाची अवस्था शूट करण्यासारखी नव्हती म्हणून मुद्दाम केलेलं नाही. एकदा दत्तक घेतल्यानंतर इथल्या गावकऱ्यांना किंवा विकास करायला कुठलाही निधी किंवा कुठलीही मदत सेलिब्रिटीजकडून मिळालं नाही असं त्या बोर्डावर एकंदरीत लिहिलं होतं. सगळे मंदिर पूर्णपणे बघायचे असेल तर निवांत वेळ पाहिजे, शिवाय तिथं गर्दीही असायला नको. त्यामुळं निवांत ऑड डेला यायचं ठरवून पुन्हा एकदा नमस्कार करून आम्ही परतीचा रस्ता पकडला.